पारला मावर ना भांडण ताणला मावरच तर सांग त्यातून पल्लू का नाही ते योथ आलो ना त्या दारू चुलीवर ठेवून ना बारा गावा हिंडून ना बायको नियाल आलू अथ यो बायको नियाल आलात यो बायको नियाल आलात यो दारू चुलीवर ठेवून ना बारा गावा हिंडून बायको नियाल आलात यो बायको नियाल आलात यो सांग जसे वाडकीन यो बायको नियाल आलात यो बायको नियाल आलात यो सांग जसे वाडकीन यो बायको नियाल आलात यो बायको नियाल आलात यो हस कंबड बास अरे भाऊ सांग 12 दिवस झाला हा आवनी सांगितलेली आहे ना पाणी तर पड नाही काय करशील सांग ते पाणी नाही पड अरे गण्या तुअर सोन्या तुअर हलू हलू नाच तुर अरे गण्या तुअर सोन्या तुअर हलू हलू नाच तुर अरे उडू नको तू धूल आयटम बघत तुला वलून अरे उडू नको तू धूल आयटम बघत तुला वलून अरे गाणी वाजव आपला तारपवाला आयटम नाचाया आलाय पालघरवाला अरे गाणी वाजव आपला तारपवाला आयटम नाचाया आलाय पालघरवाला अग बघून शिपोरी तुला जीव होतो या येडा खुला अग बघून शिपोरी तुला जीव होतो या येडा खुला काय सांगू मी राणी तुला मला प्रेम झाला मला प्रेम झाला अरे गाणी वाजव आपला तारपवाला आयटम नाचाया आलाय पालघरवाला अरे गाणी वाजव आपला तारपवाला आयटम नाचाया आलाय पालघरवाला डोल्याला काजल ओठाला लाली पोरी तू दिसतेस पालघरवाली अशी लाजू नको तू चल नाचायला तारप्याची मुजिक लागली वाजायला अशी लाजू नको तू चल नाचायला तारप्याची मुजिक लागली वाजायला गाणी वाजव आपला तारपवाला आयटम नाचाया आलाय पालघरवाला अरे गाणी वाजव आपला तारपवाला आयटम नाचाया आलाय पालघरवाला हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलली हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलली हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई सिटी वाजली हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई सिटी वाजली चोरून चोरून नांगती दपून दपून नांगती चोरून चोरून नांगती दपून दपून नांगती
हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई शिटी वाजली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई शिटी वाजली. सुंदर तू बसली दिल के अंदर तू. ओरी दिसाया सुंदर तू बसली दिल के अंदर तू. पक्का बोलाया आहेस तू. जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर ग. जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर. जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर ग. जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर. बघायला आलोय तुला लयच दुरून ग. शैलेश शैलेश जिकडे असेल तिकडे कमेंट्रीचा बॉक्स सादर व्हा. बन ते बन.
सामना चालू करायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे सामना 3 षटकाचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना 3 षटकाचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना चालू करायचा आहे. सामना 3 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच इशिका आयलन तरखड आणि गावदेवी भेंडीपाडा दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. चला मॅच ऑन होतोय. आजच्या फेरीतील पहिला तर दुसरा फेरीतील पहिला सामना असेल. एका बाजूला काउतई शिलोत तर दुसऱ्या बाजूला असेल सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. यातून एक संघ सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचेल. कोणता संघ असेल थोड्याच वेळात आपल्याला सुद्धा माहिती पडेल. पहिले षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय मिस्टर हेमंत लाखात यांना. आणि बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय प्रवीण परेड आणि ललित भवर सलामीची जोडी. मागच्या सामन्यामध्ये दोन्ही ललितांनी आणि प्रवीणांनी काय फलंदाजी केली होती, अप्रतिम फलंदाजी केली होती. त्या फलंदाजीच्या जोरावरती त्यांनी तो सामना पाहिला तर सिंगल हँडेड जिंकून टाकला होता. त्याच तीच जोडी पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती. यस मॅच ऑन होते. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू पाहिला तर लोअर फुलटो चेंडू होता. बघा पहिला चेंडू थोडीशी फिंगर रोल केली. पंचांची शिरा वाईटचा येतो. वाईट +1 म्हणजे या 2 धावा अतिरिक्त येतात. या अतिरिक्तच्या रूपामध्ये संघाचं आणि संघाचं खातं उघडते, अकाउंट ओपन होते या 2 आकड्यावरती. बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील गोलंदाज. यावेळेस पाहिलं तर चांगला कव्हर ड्राईव्ह. एक धाव झाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट.
बघा चांगला फटका सजवला होता, परंतु थोडीशी आउटफील्ड पाहिली तर थोडीशी स्लो आहे. त्याच कारणास्तव पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या जवळ नाही गेला, पण तू पाहिलं तर चांगली रन बिटवीन द विकेट होती दोन्ही फलंदाजामध्ये. त्याच कारणास्तव पाहिलं या 2 धावा स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. या 2 धावेच्या मध्ये ते धावफलक जाऊन पोचले 4 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा फक्त चेक केलाय, चेंडूला गॅपमध्ये ढकलून काढलाय. 1 धाव झाली दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. बघा सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर देताना पाहतोय दोन्ही फलंदाजाला, कारण एक 30-35 धावापर्यंत मजल मारायचा नक्कीच प्रयत्न करतील गावदेवी शिलत्तर संघ. कारण सातत्याने पाहिलं तर कालच्या दिवसापासून लो स्कोरिंग मॅच चालू आहेत. संध्याकाळ सत्रामध्ये हाय स्कोरिंग मॅच झाली होती, परंतु सकाळ सत्र आणि दुपार सत्र थोडंसं लो स्कोरिंग मॅच असतात. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू येतोय. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोचते ती 6 या आकड्यावर. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळला होता गोलंदाज हेमंत यांनी, परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. धावसंख्या जाऊन पोचते 7 या आकड्यावर. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असलेले या षटकातील. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आहे. 5वा चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय, कमबॅक केलाय. पहिले 2 चेंडू पाहिले तर या पहिल्या 2 चेंडू पहिला चेंडू स्वेर हाताळला होता, वाईट चेंडू. त्याच्यानंतर पाहिलं तर 2 धावा घेतल्या होत्या, डबलमध्ये होते, परंतु आता डॉट आलाय. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंच आपल्या बाजूला वळत असा पंचांच्या वाईट येतोय. एक अवांतर धाव आपण स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. बघा 8 धावा आल्या तर अजून सुद्धा शेवटचा बॉल असेल. या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची संधी असेल. लास्ट बॉल. यावेळेस बॉल हवेत आहे, पण शतरंज घेतो चेंडू खाली आणि करत नाही चुकी. गडी बाद होतोय शिलोदा संघाचा. प्रवीण बॅक टू डगआउट. असं पाणी घेऊन तुझं पाणी घेऊन जायचंय. बघा पहिलं षटक संपल्या. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या जाऊन पोचले ती 8 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूवरती महत्त्वाचा विकेट गेलाय, ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता. त्यांनी चांगली कामगिरी केली होती मागच्या सामन्यामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरला होता. तोच फलंदाज डगआउटच्या आश्रयाला परतलाय, परंतु पहिले तर ललित अजून सुद्धा बॅटिंग मार्कमध्ये. या फटकार बॉल होता, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. फिल्डर येतो चेंडू खाली, परंतु पाहिलं तर थोडंसं मिसजज होते आणि झेल ड्रॉप होतोय. बघा झेल सोडलाय, ललित सारखा फलंदाज झेल सोडलाय, ज्याच्या बॅटमधून मागच्या इनिंगमध्ये एक षटकार आला होता. तोच ललित फलंदाजाला पाहिलं तर एक जीवनदान मिळालंय. संधी आहे, तर संधीचं सोनं नक्कीच फलंदाज ललित करतील.
पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतील. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, फिंगर रोल केली होती. बघा गती मिळत नाही, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. त्याच कारणाचा पहिला निर्धाव चेंडू येताना पाहतोय विनोदांचा. पुढचा बॉल विनोदांचा पुन्हा एकदा ललितसाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पोल केलाय, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतो षटकार. तेरीवर पाणी सापड ग, अशरीवर पाणी सापड. या षटकाराने पाहिलं तर धावसंख्येचा वेग वाढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. बघा एक झेल सुटलाय, त्यानंतर फलंदाज षटकार खेचलाय. यावेळेस पाहिलं तर लाऊड अपील केली होती, परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आहे. निर्धाव चेंडू होते, कमबॅक केलाय गोलंदाज विनोदांनी. पाहिलं तर मागच्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय. एक डॉट चेंडू आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा विनोदांचा. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक धाव झाली, चेंडू सरळ गॅपमध्ये पाहतोय. दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. या 2 धावा, या 2 धावेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यानंतर होणार सामना इशी कॅलेवन तडखड विरुद्ध असतील गावदेवी भेंडीपाडा बी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 19. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहता आपण मिलिंद मोरे. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिलिंद, एक यंग टॅलेंट. पहिला बॉल मिलिंद यांचा ललितसाठी. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, पोल केलाय. चेंडूला सरळ पाठवून दिला षटकारासाठी. षटकार येतोय. माझी काही खाती रवाड गोबा कांबड्या काही नसती. बघा सातत्याने पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू टाकतायत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय ललित यांना. षटकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज विल यांचा. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच, पुन्हा एकदा पोल गेलाय आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी. येतोय बॅक टू बॅक षटकार. यस थँक्यू डीजे. बघा धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 2 बॅक टू बॅक षटकार आलाय. षटकाची तिकडी पूर्ण होईल का? कारण या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर अजूनपर्यंत 3 बॅक टू बॅक षटकार आले नाही आहेत. पहिली हॅट्रिक षटकारांची पूर्ण होईल का पाहूया आपण. मिलिंद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. पुढचा बॉल घेऊन ललितसाठी. यावेळेस कमबॅक केलाय. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय गोलंदाज मिलिंद यांनी. बघा थोडासा पॅटीपासून लांब ठेवला. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा बॉल, या बॉलवरती एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू जातोय सर डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल धाव.
शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील आणि या इनिंग मधील. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिलिंद यांचा ललितसाठी. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय परंतु चेंडू तो उंची सुद्धा कमी होते, लांबी सुद्धा कमी. याच कारणासोबत चांगला झेल इकडे संपादन होता पाहतोय. विकेट डाऊन होते. ललित बॅक टू द आउट गॉन. मडका मातीचा घेऊन पोरी पाण्याला जाय रे पोरीला डोळा मारला ती धावत बांधायला जाय ते पोरीला डोळा मारला ती धावत बांधायला जाय. थँक यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर महेंद्र यांना. शेवटचा बॉल असेल. या शेवटच्या बॉलवरती किती धावा अजून अर्जित करता येईल पाहूया आपण. शेवटचा बॉल यावेळेस पायावर चेंडूवरती होता, कट केला होता. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. षटक संपते. तिसरं 3 षटकाच्या समाप्ती होतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती आणि 35 धावांचा आव्हान ठेवलेले सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघासाठी. आता टॉस होईल. टॉस नंतर पुन्हा एकदा आपण या मॅच मध्ये परत येऊया. टॉस केला जाईल. एका बाजूला पाहतील आपण इशिका 11 स्पोर्ट्स तडखड म्हणजे आयोजक संघ आणि त्यांच्या विरोधात असेल हॅलो. चला आपण साई आणि याचे साई आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भेंडीपाडा संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. चला इशिका 11 आपला संघनायक पाठवून द्यायचा आहे. काटाचा कॉल आणि काटाचा कॉल आणि छापा. तर टॉस जिंकला भेंडीपाडा संघाने. टॉस जिंकला. निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण मॅचेस बघितले असेल की या सामन्यामध्ये आपण पाहतो या स्पर्धेमध्ये कमीत कमी धावा होत आहेत या मैदानावरती. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या हंगामध्ये सराव झालाय तुमच्या संघाचा? नाही अजून सराव तर नाही. अजून सरावासाठी प्रयत्न चालू आहे. म्हणजे ग्राउंड झालेलं नाही आमचं. तुमच्या संघाकडून असा कुठला खेळाडू आहे त्याच्याकडून तुम्हाला असं वाटतं की तो चांगली कामगिरी करेल या मॅचमध्ये? रोशन आणि लव घोषे. शुभेच्छा असतील. विकी आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला आहे मनाविरुद्ध लागला आहे? मनासारखा. बॅटिंग जे टॉस जिंकलं असतं बॅटिंग घेते ते बॅटिंग तुम्हाला मिळाली आहे. 4 षटकामध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 45-50 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीयेत. चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रदीप. बघा या मॅचसाठी पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. जर लगातार 2 षटकार आले तर 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. गोविंद जाधव यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. हर्षद आणि विकास वाड्यासाठी
जर लगातार 2 षटकार मारले तर 200 रुपयाचे पारितोषिक लागलेलं आहे. आणि एक चौकार जर आला तर 100 रुपये, म्हणजे प्रत्येक चौकारामध्ये 100 रुपयाचे पारितोषिक सुद्धा लागलेले आहे दोन्ही फलंदाजांसाठी. मॅच ऑन होते. 35 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातात पाहूया आपण. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रवीण परेड यांना पाहतोय. स्ट्राईकला ते हर्षद आणि नॉन स्ट्राईक एंडला विकास. पहिला बॉल, पहिलाच बॉल. आडव्या बॅटचा वापर केला. बॅटच्या टोला चेंडू पाहिला तर लागला होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर एंडला होते हर्षद, परंतु सुखरूप पोहोचल्यात. एका धावेनिशी पाहिलं तर संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलंय. बॉल पुन्हा एकदा विकाससाठी प्रवीण यांचा. हाफ ट्रॅकर बॉल आहे, पुल केलाय परंतु पॉवरफुल नाही. चेंडू जातोय स्क्वेअर एक रिझन शतरक्षक आहे, थोडंसं फंबल होतोय. एक धावचा प्रयत्न, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. यस नो करता करता पाहिलं तर गडी गारद होतोय. हर्षद लखात बॅक टू डग आउट गॉन. आम्ही लग्नालू लग्नात नाचाय मजा ये. आम्ही आऊ लग्नालू लग्नालू आम्ही लग्नालू लग्नात नाचाय मजा ये. आम्ही आऊ लग्नालू. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सन्माननीय संदीपजी गावंड सरांकडून कॅश प्राईज जाहीर झालेला आहे. आपण पाहतोय बाफाणे गावचे पोलीस पाटील आहेत आणि एक जबरदस्त समालोचक देखील आहेत संदीपजी गावंड सर. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्याकडून इथे जाहीर झालेलं आहे. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. नवीन फलंदाज विनोद. यावेळेस पाहिलं तर 85 वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. बघा षटकाराने चौकांची आतिषबाजी करावी लागेल, कारण 18 चेंडूमध्ये 35 धावा चेस करत असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. प्रति षटकामध्ये पाहिलं तर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. लोअर फोल्डर चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळा आपण पाहतोय. लॉंग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत तैनात. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. बघा अजून सुद्धा पाहिलं तर विकास सारखा एक फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल प्रवीण यांचा. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. यस नो करता करता दोन्ही गाड्या पाहिल्या तर एकाच रुळावरती येताना पाहतोय. फलंदाज होतोय बाद. विनोद बॅक टू डग आउट गॉन. पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन, केसात मलाई तुला गजरा होऊ देन, नीला येईन तुला नियाला येईन, जुने जाग्यावर माझी वाट हिरजू. होय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू ये. बघा दुसरी विकेट सुद्धा रनआउटच्या रूपामध्ये मिळाली ती शिरोदा संघाला, कारण 2 महत्वाचे खेळाडू तंबूच्या आशाला परतल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर हेमंत यांना नॉनस्ट्राईक एंडला. विकास अजून सुद्धा बॅटिंग मार्कवरती आहेत. पुढचा बॉल ललित यांचा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. उर्फे चेंडू होता. पुन्हा एकदा रनआउट होण्याचा चान्स होता, परंतु पाहतो तर काय थोडासा खराब थ्रो. त्याच कारणास्तव पाहिलं तर जीवनदान मिळालंय. बघा शतरक्षण चांगलं केलं होतं, परंतु थ्रो थोडासा पाहिलं तर खराब होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर हेमंत सारखा फलंदाज सुखरूप पोहोचलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. हाफ ट्रॅकर बॉल, पोल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल.
बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. बघा शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. स्वतःवरती विश्वास ठेवला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर स्वतःची विकेट साबूत ठेवली आणि 2 फलंदाज आपण माघारी पाहिले तर रनरच्या रूपामध्ये परतलेत. स्वतःचा विश्वास ठेवला आणि एक षटकार आलाय. षटकार आला आणि 100 रुपये पारितोषिक सुद्धा पटकावलेलं आहे विकास वायडा यांनी. नवीन गोलंदाज तर लगातार जर 2 षटकार आले तर 200 रुपयाचे पारितोषिक सुद्धा लागलेलं आहे आणि 3 षटकार जर आले तर संदीपजी गावड यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक लागले आहे. नवीन गोलंदाज पाहतो आपण मिस्टर राजू यांना पाहतोय. राजूंचा पहिला बॉल पहिला चेंडू पाहिला बीमर हाताळलाय. चेंडू सरळ जातोय. अजून सुद्धा धावा आली. 1 धाव झाली. दुसरा प्रयत्न बघा नो बॉल हाताळलाय. भीमर हाताळला. त्यानंतर 2 धावा इथे ऍड होताना पाहतोय. म्हणजे या 9 + 2 म्हणजे या मिळतात 3 धावा. उघडा डोळे पहाणे आणि पुढचा बॉल असेल फ्रीट. फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू भीमर हाताळलाय गोलंदाज राजू यांनी. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवेत आहे. फ्रीटचा बॉल असेल. त्याच कारण झेल सुद्धा सुटलाय. 1 धाव झाली. दुसरा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. बघा सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर देतात आणि सातत्याने पाहिलं तर प्रति षटकामध्ये एक मोठा फटका सुद्धा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर एका चेंडूचा खेळ संपन्न झालाय. यावेळेस ओरपी चेंडू बॉल स्लॉट मध्ये होता आणि सरळ पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. षटकासाठी परिवर्तित केला हे पण त्यांनी. यस थँक्यू डीजे. बघा समीकरण बघा कुठे वरती येऊन पोहोचलाय. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 10 बॉल 14 धावा. सामना खूप लांब होता परंतु 2 षटकार जिकडे आले ते मॅच मध्ये आले सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघ. यावेळेस हाफ ट्रॅकला बॉल होता. आडवा बॅटचा वापर केला होता. बॉल होतोय निर्धाव. असेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील शिलोतर संघाला कारण या सामन्यामध्ये जर कमबॅक करत असेल तर निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राजू यांचा हेमंतसाठी. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक चेंडू हवीत आहे. स्वतः विकेट कीपर येतो. चेंडू खाली आणि करत नाही चुकी. हे बंद. बॅक टू आउट गॉन. यस थँक्यू डीजे. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि महत्वाच्या क्षणाला विकेट सुद्धा आली आहे. ही विकेट अशा वेळेस आली ज्यावेळेस बापाने संघ पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवरती होता पण विकेट आलाय. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय केतन यांना. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक होते विकेट. घडी गारत होते केतन. गोलंदाजचा शिकार गॉन. बायको बनून घरी माझे येस काय. थांब थांब पुरा उंडावरच थांब. थांब थांब पुरा उंडावरच थांब. नागाया गावान तुला मी येऊ काय. लांब लांब माझं गाव लई लांब.
यस थँक्यू डीजे. बघा आता विकेट हॅट्रिक वरती येऊन गोलंदाज पोहोचलाय राजू. राजू शेलकांना पाहतोय विकेट हॅट्रिक होईल का. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क होती विकास यांना. विकास यांना झकास कामगिरी करावी लागेल कारण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला आपण विकास यांना वाईट यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक चेंडू हवेत. बघा हॅट्रिक बॉल होता परंतु झेल सोडलाय. कॅच नाही तरी मॅच सुटलाय. आता पाहतो आपण विकास वायडा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती त्याला पाहतील. षटक संपते दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 21 धावांवरती. आता समीकरण झालंय ते 6 चेंडू आणि 14 धावा. सोन्याचा झुमका गेंदेन तुला बुलेट गाडीवरी फिरवीन तुला. सोन्याचा झुमका गेंदेन तुला बुलेट गाडीवरी फिरवीन तुला. मोगऱ्याचा गजरा केसात शोभतोय तुला. जागीन मागशील त्या मी देईन ग तुला. मी ते गावाचा प्रेमल मना. बघा इथून कॉमेंट्री बॉक्स मधून सुद्धा चेअर अप चालू आहे कारण मॅच अजून सुद्धा पाहिलं तर ऑन आहे. जोपर्यंत विकास वायडा स्ट्राईक वरती असतील तोपर्यंत मॅच ऑन आहे. धोक्याची घंटा नक्कीच शिलोत्र संघाला सुद्धा आहे कारण विकास जोपर्यंत असेल तोपर्यंत ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. नवीन गोलंदाज किरण यांना पाहतोय. किरणांचा पहिला बॉल विकासाठी यावेळेस पहिला चेंडूपाला निर्धाव आलाय. बघा 3 मोठे फटके आले तर सामना पूर्णपणे या बाफाने संघाच्या बाजूने झुकू शकतो परंतु स्वतःला सिद्ध करायचं असेल तर हाच तो क्षण आहे. आपला संघ पाहिला तर थोडासा अडचणीमध्ये आहे बॅकफूटवरती आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅगल बॉल पोल केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय. 6 धावांसाठी येतो षटकार. सागर तू मला विसरून गेलास. गेलो होतो वाड्याचे बाजारान काल ग बाजारान काल. यस थँक्यू डीजे. बघा 4 चेंडू 8 धावा. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विकासाने सुद्धा स्वतःवरती विश्वास ठेवला. मी ही धावसंख्या चेस करू शकतो. बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे. हा कॅच महत्वाचा असेल. बघूया 2 शतक येतात होते चुकी. 1 धाव झाली आणि ते पाहतोय तर काय दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. बघा कॅच नाही तरी मॅच आहे. कॅच नाही तरी मॅच आहे कारण विकास तर का फलंदाज ज्याच्या बॅट मधून षटकार 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 येत आहेत त्याला एक जीवनदान मिळालंय आणि हा असा क्षण आहे की इथून एक संघ नक्कीच सुपर 3 मध्ये जाईल. 3 चेंडू 6 धावा. अजून सुद्धा मॅच पाहिजे तर ऑन आहे. एखादा मोठा फटका मॅच फिनिश करून जाईल परंतु एखादा डॉट पकड बसवेल शिलोत्र संघ. पुढचा बॉल किरणांचा ओव्हरपिच बॉल फटका चांगला आहे. शतरक्षक आहे तिकडे आणि विकेट डाऊन. विकास बॅक टू डगआउट गॉन. मोटर गाडी बंगला काय ते कामाला. सोन्याचा झुमका पण नको रे मला. मोटर गाडी बंगला काय यस थँक्यू डीजे. सोन्याचा बघा आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. जो फलंदाज बॅटिंग मार्क होतो तो डगआउटच्या आशाला पोचलाय. ज्याच्याकडे पाहिलं तर आशा पल्लवीत होत्या बाफाने संघाच्या तोच फलंदाज डगआउट मध्ये गेला. आता नवीन फलंदाज पाहतोय आपण विकास भोईर यांना. विकास यांना आता झकास कामगिरी करावी लागेल. 2 विकास आहेत
बघा एक विकास गेलाय, परंतु पाहिलं तर 2 विकास आहेत आणि दोन्ही विकासाला विकासाची कामगिरी करावी लागेल. यावेळेस आडवा बॅटचा वापर केला होता, बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू येतोय निर्धाव. 1 बॉल 6 धावा. मॅच ऑन आहे अजून सुद्धा. मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येईल का? किरण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 1 बॉल 6. बघा थोडस कानमानचा सुद्धा दिला होतो दुसऱ्या विकास कडून. एक बॉल 6. किरण आणि ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि इकडे सामना जिंकलाय कावदे स्पोर्ट्स शिलोत्तर संघाने. हार्डलक 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 सायद्री स्पोर्ट्स बापाने, तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेल. आणि विकास वायडा याने एक षटकार खेचला होता, त्यांना सुद्धा पारितोषिक लागलं 100 रुपयाचं. त्यांना सुद्धा इकडे बोलवतोय. कडाला तू ये ना साजनी, माल मिलाया तू ये ना साजनी, गुरागिन गुवारी ये ना साजनी, दिस बुडाय वक्तावर ये ना साजनी.